श्री स्वामी समर्थ. इतकी सुंदर चकचक करणारी भांडी, ते पण 2 मिनटामध्ये. तुम्हाला पण आवडलं ना? कशी केली ते मग बघूया. हे बघा, मी घरातली काही भांडी घेतलेली आहेत, जे आपण दुर्मिळ वापरतो ना. आणि काय होतं, भांडी किती स्वच्छ केली, बोरच्या पाण्यानं म्हणा, वातावरणाच्या संपर्कात आलं की तांबं झालं, पितळ झालं, चांदी झालं, रंग बदलते. जसे आपले नातेवाईक बदलतात की नाही, अगदी तसंच. मग हे वेळोवेळी जर स्वच्छ केलं किंवा एखाद्या पूजेला आपल्याला जर लागलं तर काय होतं, आवरावर एकीकडे राहते आणि परत याची स्वच्छता एकीकडे राहते. म्हणून मी अगदी 2 मिनटामध्ये ही कशी स्वच्छ करायची याची ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूया. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं. आता इथे मी एक प्लास्टिकची वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा लिंबूसत्व घेणार आहे. कोणतं लिंबूसत्व? आपण तसं किचनमध्ये लिंबूसत्वाचा उपयोग ढोकळा बनवण्यासाठी जास्त करतो बरं का. पण तुम्हाला ही ट्रिक कळाल्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लिंबूसत्व याच्यासाठीच वापरणार, हेही तितकंच नक्की. आता इथे 1 चमचा मी काय केलं आहे, मीठ घेतलेलं आहे. मिठासोबतच मी घेतलेला आहे 1 चमचा विम जेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी टाकलं का काय करायचं, मिक्स करून घ्यायचं. काही नाही, लिंबूसत्व, मीठ आणि विम जेल जर नसेल ना तर तुमच्याकडे जे काही भांडे घासण्यासाठी वापरताना ते त्याच्यामध्ये मिक्स करा. त्याचं कारण असं की काय होतं, जे डागं पडतात ना तांब्याच्या वस्तूला, तर ती डागं त्या याच्यामुळं पडणार नाहीत आणि एकदम स्वच्छ निघतं, नंतर डागं पडत नाहीत. आणि हो, आता हे मिक्स करेपर्यंत 5 मिनटं याला हलवायचं किंवा एका जागेवर ठेवून द्यायचं. साखरेसारखं लगेच मेल्ट होऊन जातं. आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं ते वापरायचं. हा बघा, पंचपात्रातला ताम्हण पळी, ही पळी ना खूप घाण होते आणि बारीक डिझाईन असली का की त्याच्यामध्ये घाण जाऊन बसते. आता मी हिला बघा कसं स्वच्छ करते. फक्त त्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि बाहेर काढायचं. अगदी सोपं आहे स्वच्छ करण्यासाठी. आता बघा किती लवकर, म्हणजे अगदी 2 मिनटामध्ये तुम्ही हे लिक्विड बनवून जर तुमच्या मुलांच्या हातामध्ये जरी दिलं ना स्वच्छ करण्यासाठी, तरी पण ते स्वच्छ करून देतील. काय होतं बघा, पूजा मांडलेली असते आणि देवबाप्पा आलेले असतात, मग या अशा वस्तू काळ्या बऱ्या वाटत नाही त्यांच्यासमोर दाखवायला. मग काय, 2 मिनटामध्ये तुम्ही हे करून स्वच्छ करून पूजेसाठी वापरू शकता. आहे की नाही, किती सुंदर आणि सोपी ट्रिक. वेळोवेळी आपण जर त्या भैया पावडर म्हणा, पितांबरीनं घासत जर बसलो ना, काय होतं, आपले हात खूप खराब होतात आणि बळही तितकंच द्यावं लागतं बरं का. आता याला काय बघा, मी नुसतं पाण्यामध्ये बुडवलं आणि जिथं खूप डाग दिसत आहेत ना, तिथं हलक्या हाताने थोडंसं चोळून घेणार आणि थोडा वेळ द्यावा लागतो बरं का. हे बघा, पाणी नुसतं ताटात पडलं की किती छान असा रंग लगेच स्वच्छ दिसतंय की नाही. अगदी तशीच भांडी स्वच्छ निघतात. आणि हो, एक महत्त्वाची टिप, हे सगळं केल्याच्या नंतर तुम्हाला एक छान असं धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला एकदम सुती कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत बरं का भांडी. कारण जर तुम्ही तसे धुतले आणि स्वच्छ निघतायत म्हणून तसेच जर ठेवले ना, मी बघितले बऱ्याच जणींनी काय केलं, धुतले, स्वच्छ केले आणि बाजूला ठेवून दिले, परत जसेच्या तसे त्याच्यावरती डाग पडले. आणि मग मला फोन करून म्हणे, अगं तू सांगितलं पण ते बघ ना परत तसेच झाले. अगं बाई, त्याला पुसायचं होतं. छान असं सुती कपड्यानं पुसून घेतले का भांड्याला डागं पडत नाहीत, हे ती विसरूनच गेली. आणि मग काय, हे बघा, आता मी पाण्यानं धुतलेलं किती स्वच्छ निघालं. मी छान असं पाण्यानं धुवून काढलं आणि सुती कपड्यानं मी काय करत असते, सुती कपडा, माझी ओढणी जी आहे ना ती वापरते, तिनं एकदम स्वच्छ निघतात. आणि तुम्ही बघू शकताय 2 मिनटामध्ये कसे चकचक करतायत. व्हिडिओ जर आवडला मनापासून तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, पूजा करताना अजिबात नाराज होऊन पूजेला बसू नका, कारण तुमचं 2 मिनटात, अर्ध्या तासाचं काम हे 2 मिनटामध्ये संपलेलं आहे बरं का.